नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातील रोज घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून राज्याच्या राजकारणातील सर्व घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील। मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना मुंबईत एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे। मुंबईत गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट झाली। संजय राऊत आणि एकनाथ शिंदे हे गुरुवारी मुंबईत एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी आले होते। यावेळी एकनाथ शिंदे हे त्यांची मुलाखत आपटून बाहेर पडत होते। तेवढ्यात लगेचच संजय राऊत यांनी मुलाखत होती त्यासाठी ते स्टुडिओच्या दिशेने जात होते। त्यावेळी समोरून एकनाथ शिंदे देखील येत होते। हे दोन्ही नेते एकमेकाच्या समोर आल्यानंतर त्यांनी एकमेकांकडे पाहून अभिवादन केले। यानंतर एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। संजय राऊत हे नुकतेच एका मोठ्या आजारापासून बाहेर आले होते। ते आजारी असताना घरी होते तेव्हा एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतचे बंधू सुनील राऊत यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती। त्यानंतर आज या कार्यक्रमात संजय राऊत थेट त्यांच्यासमोरच आले। एकनाथ शिंदे यांनी विचारपूस केली। संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची चौकशी केल्यानंतर 1-2 मिनिट जुबील गप्पा मारून हे दोघं नेते आपापल्या दिशेने मार्गस्थ झाले। मात्र या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेना पक्ष फुटला। यानंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळाल्याने तो पक्ष अधिकृत शिवसेना ठरला होता। या सगळ्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात प्रचंड वितृष्ट आले होते। मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून ठाकरे कुटुंबीय सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या लक्ष करत आहेत। संजय राऊतही त्यांच्या पत्रकार परिषदेत सतत एकनाथ शिंदे यांच्यावर आद्यपाड करत असतात। मात्र आज हे राजकीय मतभेद बाजूला सारून या दोघी नेत्यांनी आपापसात आपल्या आरोग्यावर वैयक्तिक आयुष्यावर गप्पा मारल्या। त्यामुळे सध्या राजकारणात या भेटीची चांगली चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? ही भेट योगायोग म्हणून असेल का? जाणून बुजून एखाद्या नवीन घडामोडीसाठी ही भेट झालेली आहे का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अजून जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।